हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्तच असाल अशी मी अपेक्षा करते. मी पण खूप मस्त आहे. तर आज फायनली बाळाचे कान टोचायला चालले आम्ही सोनाराकडे. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. चला चल. आजी आणि काकींना घेऊन चालले. मला खूप भीती वाटते. नाही चाललंय, रडती कशाला? नाही रे, चल. तिला वाटतंय की तिचा बाबू घेऊन चालले ते, म्हणून रडतीये. चल. इकडे 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 इकडे. काय चाललंय? बाबू घेऊन गेली, बाबू घेऊन गेली. मला माहित नव्हतं. काय करते बाबूच? मायरा, काय करायला आलोय आपण? मग कानाला डॉट करून घेतले. त्यानंतर ना त्या काड्या घेतल्या होत्या सोन्याच्या. त्याने ना त्याला टोचलं कान सोनाराने. तर खूप रडत होता बाबू. खूप म्हणजे खूप लाल लाल झाला होता. आणि त्याला बघून माझा जीव वरती खाली होत होता. खरंच खूप वाईट वाटत होतं. तर आम्ही बाबूचे कान 6 महिन्यानंतर टोचणार होतो, पण ते इंजेक्शन आल्यामुळे, 1.5 महिन्याचं इंजेक्शन आल्यामुळे आणि आम्ही अक्कलकोटला गेल्यामुळे डायरेक्ट 2 महिन्यानंतर आम्ही कान टोचले. त्यानंतर दोन्ही पण कान टोचले, पण खूप लाल लाल झाला होता. आणि त्यानंतर आम्ही निघालो. बाबूचं कान टोचवायला घेऊन चाललो होतो. तर मायराचा जीव खूप वरखाली चालला होता. तिला वाटलं होतं माझा बाबू घेऊन चालले ते. तिचा खूप जीव आहे नाही का. ती सकाळी उठल्यापासून त्याच्यासोबत खेळत असते. नको आहे पूजा, बघ गाडी आली का नाही. चल. मग घरी आल्यानंतर ना बाबू खूप हसत होता. तेव्हा कुठं बरं वाटलं त्याला हसताना बघताना. त्यानंतर ना कोमट तेल गरम करून त्याच्या कानावरती सोडलं म्हणजे बरं वाटेल. तर दोन्ही पण कानामध्ये तेल सोडून घेतलं. आत्ताच कान टोचून आलोय आणि त्यानंतर बाळा आता खेळते चांगलं. पण आता हात लावून देत नाहीये, कारण की आणि घेताना पण त्याला व्यवस्थित नीट बघून घ्यावं लागेल. जर त्याच्या कानाला धक्का लागला तर तो खूप रडेल. त्याची भीती वाटते आणि म्हणूनच मी त्याला घेतला नाही हातामध्ये. काकींच्या हातामध्ये दिला होता त्याला. आणि आताच आलोय आम्ही. आणि हे कानातले माझ्या चुलत्यांनी घेतलेत त्याला 5वीला. कारण की पहिला कशी ताराच घातलेल्या बऱ्या असतात, म्हणून त्याला ते एक मणी आणि ताराचे कानातले केलेत. टोचल्यानंतर त्याचं लुकच बदललं आहे. खूप छान दिसतोय आणि खूप छान वाटते. अजून त्याच्या पप्पांनी का बघितलं नाही. आता संध्याकाळी फोन करतील तेव्हा मी त्यांना दाखवणार आहे. आणि आता बघू संध्याकाळी काय होते, कारण की आज नाही दुखणार, दुसऱ्या दिवशी दुखतं कानातलं टोचल्यानंतर ना. तर बघू. फायनली आता त्याचं कान टोचून झाले आणि आता परत त्याची दुसरी इंजेक्शन आहे 10 तारखेला. मग आता ते कंटिन्यू त्याचं नाही का, पहिलं ते इंजेक्शन झालं 1.5 महिन्याचं, त्यानंतर कानातलं झालं टोचवायचं आणि आता परत इंजेक्शन कंटिन्यू झालं आहे. आणि तो आजारीच आहे, सर्दी खोकला काय त्याचा अजून गेलेला नाही आहे. चालला आहे आमचा प्रयत्न. तर बघू. आता आम्ही जेवायला बसतो. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर प्लीज सगळ्यांनी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.